मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री आहेत, पण त्या अभिनेत्री मुंबईमध्ये कशा आल्या, त्यांची मूळ गावे कोणती आहेत आणि त्यांचा प्रवास कसा होता, तसेच कोणत्या लोकप्रिय मालिकेतून त्यांना ओळख मिळाली, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात या लोकप्रिय अभिनेत्री नेमक्या कोणत्या गावच्या आहेत। नंबर 1, शिवानी सुर्वे। शिवानी सुर्वेचा जन्म 29 ऑगस्ट 1993 रोजी साताऱ्यात झाला। देवी आणि मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली। नंबर 2, समृद्धी केळकर। अभिनेत्री समृद्धी केळकरचा जन्म 23 डिसेंबर 1995 रोजी ठाणे येथे झाला। स्टार प्रवाह वाहिनीच्या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून समृद्धी घराघरात पोहोचली। नंबर 3, कृतिका देव। 5 मे 1999 रोजी नाशिकमध्ये जन्मलेल्या कृतिकाने मालिका आणि चित्रपटांमधून अभिनयाची छाप सोडली। तिला स्टार प्रवाह वाहिनीच्या लपंडाव या मालिकेतून विशेष ओळख मिळाली आहे। नंबर 4, माधवी निमकर। खोपोली येथे माधवी निमकरचा जन्म झाला। स्टार प्रवाह वाहिनीच्या स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली होती। नंबर 5, अनुष्का सरकटे। 7 नोव्हेंबर 1994 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अनुष्का सरकटेचा जन्म झाला। कारभारी लय भारी या झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली। नंबर 6, तन्वी मुंडले। 9 मार्च 1997 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे तन्वी मुंडलेचा जन्म झाला। कलर्स मराठी वाहिनीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली। नंबर 7, प्राजक्ता गायकवाड। 6 ऑक्टोबर 1998 रोजी प्राजक्ताचा जन्म पुण्यात झाला। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली। नंबर 8, प्रतीक्षा शिवणकर। 20 एप्रिल 1991 रोजी गडचिरोली येथे प्रतीक्षा शिवणकरचा जन्म झाला। जीवाची होती या काहिली या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली। नंबर 8, प्राप्ती रेडकर। 4 एप्रिल 2004 रोजी मुंबई येथे प्राप्ती रेडकरचा जन्म झाला। नव्या पिढीतील या अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं। झी मराठी वाहिनीच्या सावळ्याची जणू सावली या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली। नंबर 10, शिवानी सोनार। 6 ऑगस्ट 1994 रोजी शिवानी सोनारचा जन्म पुण्यात झाला। कलर्स मराठी वाहिनीच्या राजा राणीची जोडी या मालिकेतून शिवानीला विशेष ओळख मिळाली आणि या मालिकेतून ती घराघरात पोहोचली। नंबर 11, अस्मिता देशमुख। 29 जून रोजी पुणे जिल्ह्यातील देहू येथे अस्मिता देशमुखचा जन्म झाला। देवमाणूस या झी मराठी वाहिनीच्या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली। नंबर 12, अक्षता टाले। अभिनेत्री अक्षता टाले हिचा जन्म उल्हासनगर येथे झाला। स्टार प्रवाह वाहिनीच्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतून ती घराघरात पोहोचत आहे आणि प्रेक्षकांची देखील तिला चांगली पसंती मिळत आहे। नंबर 13, रेश्मा शिंदे। 27 मार्च 1987 रोजी मुंबईत जन्मलेल्या रेश्मा शिंदेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या रंग माझा वेगळा या मालिकेतून रेश्माला विशेष ओळख मिळाली। नंबर 14, पूजा बिरारी। 9 ऑगस्ट 1996 रोजी पुणे येथे पूजा बिरारीचा जन्म झाला। झी युवा वाहिनीच्या साजना या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली। नंबर 15, ज्ञानदा रामतीर्थकर। 26 जून 1995 रोजी सांगली येथे ज्ञानदाचा जन्म झाला। ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदाला विशेष लोकप्रियता मिळाली। नंबर 16, मृणाल दुसानीस। 20 जून 1988 रोजी नाशिक येथे मृणाल दुसानीसचा जन्म झाला। माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून ती घराघरात पोहोचली। नंबर 17, शर्वरी जोग। 7 मार्च रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या शर्वरी जोगने मराठी मालिकातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे। तुही रे माझा मितवा या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळत आहे। नंबर 18, जुई गडकरी। 8 जुलै 1988 रोजी कर्जत येथे जुई गडकरीचा जन्म झाला। स्टार प्रवाह वाहिनीच्या पुढचं पाऊल या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली। या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली। तर यापैकी तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची जन्मगावे तुम्हाला आधीपासून माहीत होती का? या अभिनेत्री कोणत्या मालिकेतून प्रसिद्ध झाल्या हे माहीत होते का? आणि या सर्वांपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती आहेत? आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांची मूळ गावे आणि त्यांना कोणत्या मालिकेतून लोकप्रियता मिळाली हे जाणून घ्यायला आवडेल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।